शेतकरी बंधूंनो, मी किशोर पाबळे, श्रीराम बायोसीड जेनेटिक्स या कंपनीचा छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी. तर आपण आज आलेलो आहे शिवराई या गावामध्ये नारायण मुठ्ठे यांच्या शेतावरती. तर आज आपण बघत आहोत या ठिकाणी श्रीराम बायोसीड या कंपनीचं 6001 हे कापूस वाण या ठिकाणी आज आपण बघत आहोत. तर हे जे कापूस वाण आहे याची लागवड केलेली आहे बहुनी 5/1 वर आणि याचा लागवडीचा दिनांक आहे 16 जून 2025. तर आज आपण या ठिकाणी बघत आहोत हे जे वाण आहे 6001 हे जे वाण आहे हे वाण कुठल्याही परिस्थितीत कोणत्याही जमिनीत आणि कसल्याही हवामानात वाढणारं वाण आहे. आणि याला तुम्ही कुठल्याही जमिनीमध्ये म्हणजे हलकी असो, भारी असो, माध्यम असो, काळीची असो, तर कुठल्याही जमिनीत याची लागवड करू शकता. त्याचबरोबर याचं अंतर हे तुम्ही दाट लावू शकता, पतलं लावू शकता, म्हणजे 4/1.5 वर लावा, 4/6 वर लावा, 5/1 वर लावा, 3/1 वर लावा. तर कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही हवामानात आणि कुठल्याही परिस्थितीत येणारं वाण म्हणजे 6001 श्रीराम बायोसीड या कंपनीचं 6001 या वाणाचं खास वैशिष्ट्य असं आहे याचे जे बोंड लागण्याची पद्धत आहे ती साखळी पद्धतीनं बोंड लागतात आणि जास्तीत जास्त बोंड हे 5 पाकळीचं आहे. या ठिकाणी आपण बघू शकता 1 2 3 4 आणि 5 पाकळीचे बोंड. हे परत हे बघा 1 2 3 4 5 1 2 3 4 आणि 5 जास्तीत जास्त हे 5 पाकळीचे बोंड या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर हे जे वाण आहे याच्यावर सगळ्यात कमी रस शोषक किडींचा प्रादुर्भाव पडत असतो. याचं कारण असं आहे की या वाणावरती जे लवचं प्रमाण आहे हे खूप लवाचं प्रमाण हे जास्त असल्यामुळं हे तुम्ही बघू शकता लवचं प्रमाण हे जास्त असल्यामुळं रस शोषक किडीचा कुठल्याही परिस्थितीत जास्त प्रमाणात प्रादुर्भाव होत नाही. म्हणजेच आपल्याला जास्तीत जास्त फवारण्या करण्याची गरज पडत नाही. जास्तीत जास्त फवारणी न केल्यामुळं आपला जो उत्पन्नाचा जो खर्च आहे तो कमी खर्चामध्ये आपण जास्त उत्पन्न या ठिकाणी या वाणापासून घेऊ शकतो. तर माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, सर्व शेतकऱ्यांनी 6001 श्रीराम बायोसीड या कंपनीचं 6001 या वाणाची अवश्य लागवड करावी. धन्यवाद. मी नारायण बाबूराव मुठ्ठे, राहणार शिवराई, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मी 6001 कपाशी बायोसीडची आपली लावलेली आहे, श्रीराम बायोसीडची. ती कपाशीचे वैशिष्ट्य असे का इतर कपाशीची आता इतका पाऊस होऊन ही एकदम हिरवीगार आहे. दुसरी आपली कपाशी पूर्णपणे लाल पडलेली आहे आणि इथे जर पाहिलं तर अजून कुठेही लाल झालेली नाही आहे आणि पाती बी हिरवीगार आहे आणि एकदम कपाशी हिरवीगार आहे. मेन मला इथं एक आवडलं का इतर कपाशीची समजा जी बोंडाची साईज आहे ती कमी आहे. आता ही बोंडाची साईज पहा तुम्ही, हिची 1 2 3 4 5 हिची बोंडाची साईज 5 असल्यामुळे आपल्याला जे वजन आहे आणि शेतकऱ्याला काय महत्वाचं आहे का कापूस जास्त होणे. तर याच्यात हेच वैशिष्ट्य सांगतो मी तुम्हाला. काहीची 5 पाकळ्याची बोंड असताना त्याच्यात 8 ते 9 सरकी असल्यामुळे आपल्याला बोंडाचं वजन 6 ते 7 ग्रॅम सुरुवातीला भेटतं. तर सगळ्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो कारण की 6 ते 7 भेटतं, त्याच्यामुळे आपल्याला कापसाचं वजन जास्त येतं. त्याच्यामुळे बरं एक त्याचं वैशिष्ट्य आहे की जी खाल्ली कैरीची साईज आहे तीच वरची कैरीची साईज आहे. त्याच्यामुळे आपल्याला काहीच कापसाला अडचण नाही, कापूस जास्त प्रमाणात होतो, उत्पन्न चांगल्या प्रमाणात होईल. मी सगळ्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपण कमीत कमी 1-2 बॅग स्वतः लावून पहा, नंतर तुम्हाला सांगण्याची गरज पडणार नाही. मी बी एक शेतकरी आहे. मी पहिले ट्रायल घेतली आणि मी पाहणी करता दुसरीकडे गेलो होतो आणि मला ती चांगली आवडल्यामुळे मी स्वतः अनुभव घेतला का आता मी ती कपाशी पुढल्या वर्षीसाठी पूर्ण कपाशी 6001 घेणार आहे आणि इतर शेतकऱ्यांना बी सांगू इच्छितो तुम्ही सुद्धा घेऊन पहा आणि इतर शेतकऱ्याला सांगू शकतो. नमस्कार. माझं नाव राजूराम हरिगोडके, राहणार शिवराई, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मी 6001 हे वाण बघण्यासाठी आलेलो होतो इथं आणि हे कपाशी एकदम बाकीच्या कपाशीपेक्षा चांगली कपाशी आहे आणि हिचे जे कैरी साईज आहे खालून जी एक सारखी आहे खाली ते शेवटपर्यंत आणि 5 पाकळ्याची हिची बोंड आहे आणि वेचणीसाठी ही सोपी राहणार आहे. तर तरी पुढील समजा शेतकऱ्यांनी पुढील हंगामासाठी हिचा अवश्य घ्यावा ही बी 6001 बायोसीड. ओके. वाल्मिकराव मुठ्ठे, राहणार शिवराई, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मी बायोसीड कंपनी बघण्यासाठी आलो होतो. 6001 बायोसीड कंपनी बघण्यासाठी आलो होतो. कपाशी खालच्या ह्याच्यापासून शेवटच्या ह्याच्यापर्यंत कैऱ्या भरपूर आहेत आणि यांच्या पाकळ्या सुद्धा 5 पाकळ्याच्या आहेत आणि पुढील वर्षी ही कपाशी बाकी शेतकऱ्यांनी लावावी ही विनंती.
नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर आज आपण आलेलो आहोत शिवराई या गावामध्ये. आपल्यासोबत आहेत या गावातील प्रगतशील शेतकरी. तर आपण थोडक्यात त्यांचा परिचय घेऊया. दादा, तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना तुमचा थोडक्यात परिचय द्या. नमस्कार शेतकरी, मी सुभाष बिक्का गुंडाळे, राहणार जळगाव घाट, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथे पाहणीसाठी इथं आलेला आहे. इथं 6001 हे वाण बाय सीडचं आहे. हे आवडला सर मला की हे वाण पूर्ण साखळी पद्धत, पूर्ण कैऱ्यांचं पूर्ण आहेत, पूर्ण 4-5 पत्त्यासाठी आहे. या हे ठिकाणी पूर्ण आपण बघू शकतो. त्यांचं बघू म्हणणं आहे शकतो. की या वाणामध्ये जे ते साखळी पद्धतीने बोंड लागलेले आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकतो साखळी पद्धतीने बोंड लागले. अजून काय वैशिष्ट्य आवडतं तुम्हाला? आम्हाला एक आवडली सर, एवढा पाऊस झाला आपला मराठवाड्यात किंवा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात, पण पूर्ण कापूस एकदम हिरवीगार आहेत. पूर्ण टोटल दुसरी कापूस बा तुम्ही पूर्ण काळ्या पडल्यात, काही लाल आल्यात, पूर्ण लगेच पूर्ण कापूस गेला. आणि योपा पूर्ण कापूस लगेच एकदम ॲक्च्युली अनलेबल लगेच हिरवीगार कापूस आहे. बरं, त्यांचं म्हणणं आहे यावर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे. इतर वाणं जे आहे ते लाल पडलेले, पिवळे पडलेले, पूर्णपणे त्यांची पानगळ झालेली आहे. परंतु श्रीराम बायोसीड जेनेटिक्स या कंपनीचं 6001 वाणाला कुठल्याही प्रकारचं काही झालेलं नाही. तुम्ही या ठिकाणी बघू शकता हिरवागार प्लॉट या ठिकाणी तग धरून आपल्या सर्वांसमोर उभा आहे. कुठल्या प्रकारे पिवळे पडलेले नाही, लाल पडलेले नाही, त्याचबरोबर पानगळ सुद्धा झालेली नाही. तर भाऊंचं म्हणणं एवढंच आहे की अतिवृष्टी झालेली असताना सुद्धा कुठल्या प्रकारे या प्लॉटला त्या अतिवृष्टीपासून कुठल्या प्रकारचा धोका झालेला नाही, पानगळ झालेली नाही, पिवळा पडलेला नाही. तर धन्यवाद भाऊ, तुम्ही आम्हाला शेतकऱ्यांना तुमचं थोडक्यात मनोगत व्यक्त केलं. धन्यवाद. ट्रेडर्स आंबा तांडा. माझं नाव किशोर मानसिंग राठोड, मी दुकानदार आहे. मी इथं शिवराई टोलनाक्यापासून 100 मीटरवर इथं कापसाचा आपला 6001चा बायोसीडचा प्लॉट पाहायला आलो. मी ह्या प्लॉटमध्ये आल्यावर मला एवढा पाऊस झाल्यावर सुद्धा असं वाटलं की ग्रेनरी खूप आहे या व्हरायटीला. त्याच्यानंतर बोंडाची संख्या भरपूर आहे, 70 ते 72, आणि वरती अजून बोनसमध्ये वरती पाकळ्या आहे त्याला. खाली इतका पाऊस होऊन सुद्धा याच्या ज्या कैऱ्या आहे या टपोऱ्या आहे, काही आपण जर बघितलं तर काही कैऱ्या एवढा पाऊस झाल्यावर सडून जात्या 25% खालच्या, पण त्या पण नाही. त्या एकदम क्लिअर आहे. म्हणजे एकदम चांगली व्हरायटी आहे. शेतकऱ्यांनी ही लावावी. नमस्कार. माझं नाव गणेश पवार, मी शौर्य ॲग्रो स्थापनेचं संचालक. इथं हातनूर टोल नाक्याजवळ एक 6001चं प्लॉट बघायला आलो होतो. तर याचं वैशिष्ट्य म्हणजे याला आहे ना की प्रत्येक पाकळीमध्ये एका बोंडात 5 पाकळ्याचे बोंड आहे आणि वजनदार आहे. त्याच्यामुळे त्याचं चांगलं भेटणार आहे आपल्याला. आणि दुसऱ्या व्हरायटीच्या तुलनेत ना कैऱ्या चांगल्या आहे आणि शेंड्यापर्यंत टॉप टू बॉटम पूर्ण कैऱ्या बनलेल्या आहे आत्तापर्यंतच. तर मी शेतकऱ्याला आवाहन करेन की येणाऱ्या पुढील रब्बी हंगामामध्ये तुम्ही अवश्य लावा 6001 व्हरायटी. स्टक. माझं नाव साहेबराव गंगाधर जंगले, मुक्काम पोस्ट सारवा, तालुका कन्नड, जिल्हा संभाजीनगर. मोबाईल नंबर 91 45 97 26 99. पीक पाहण्यासाठी आले बाबा. हा, पीक पाहण्यासाठी. कोणती व्हरायटी बघितली? ही बायोसीडची 6001. हां. कशी वाटली तुम्हाला? चांगली वाटली. तुम्हाला कशी वाटली का? चांगली. पुढे पाहते भरपूर काही निपल झाल्या, पण पावसामध्ये थोडे काय कोण राहिल्या, पण व्हरायटी चांगली. वेचणीला बी सोपी आहे. दुसऱ्याला 3 ते 4 पाकळी राहायचे, 5 पाकळी येतं. उत्पन्नामध्ये बी वाढ आहे. सर्टिफिकेट याच्यामध्ये जास्त असल्यामुळे उत्पन्नात वाढ होती. रोगराई बी थोडी कमी आहे. 2 किंवा 3 ते फवारण्यामध्ये एवढं उत्पन्न आपल्याला समोर दिसून राहिलं. पण मग आता पुढे पावसामुळे सांगता येत नाही परत पुन्हा. पण व्हरायटी चांगली. तर प्रत्येक शेतकऱ्याने 1-2 पॅकेट लावायला काही हरकत नाही आहे. मी तर लावली, पण मग आता बाकीच्या शेतकऱ्यावर अवलंबून. धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, आपण दुकानदाराचे मनोगत जाणून घेतलं. त्याच पद्धतीनं आता आपण श्रीराम बायोसीड हे इतर वाणांच्या तुलनेत आपल्याला कसं फायदेशीर ठरेल ते आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघूया. तर इथं आपण श्रीराम बायोसीड 6001 आणि इतर व्हरायटीची तुलना केलेली आहे. तर इथं बघा, आपण इथं जे तुलना केली आहे, 2 बियांमधलं अंतर जे ठेवलेलं आहे आपण, म्हणजे 2 ओळीतलं आणि झाडातलं अंतर 4/1.5 अंतर ठेवलेलं आहे. आणि जी झाडांची जी संख्या आलेली आहे ती आलेली आहे 7260
आणि इतर व्हरायटीची सुद्धा 7260 झाडांची संख्या आलेली आहे एका एकरामध्ये. त्याच्यानंतर आपण काय केलं की एका झाडाचे म्हणजे 10 नमुने घेतले पूर्ण वावरातून आणि त्याच्यामध्ये आपण सरासरी काढली तर एका बोंडाचं जे वजन आहे श्रीराम बायोसीडचं आलेलं आहे 5 ग्रॅम आणि इतर व्हरायटीचं आलेलं आहे 4.20 ग्रॅम. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो सरासरी बोंडांची संख्या जर आपण बघितली तर श्रीराम बायोसीड याच्यामध्ये आपल्याला एका झाडाला प्रत्येकी 50 बोंड दिसून आले तर इतर व्हरायटीला आपल्याला 45 बोंड दिसून आले. त्याच्यानंतर प्रत्येकी एका झाडाचं जर आपण बोंडांचं वजन जर पकडलं तर 250 ग्रॅम पर्यंत आपल्याला श्रीराम बायोसीडचं वजन मिळालं एका झाडाचं आणि दुसऱ्या जे आहे व्हरायटी तिचं आपल्याला 189 ग्रॅम पर्यंतच वजन मिळालेलं आहे. आता प्रति एकर आपल्याला उत्पन्न जर बघितलं आपण तर श्रीराम बायोसीड मध्ये आपल्याला 18 क्विंटल 15 किलो आपल्याला उत्पन्न मिळालेलं आहे आणि इतर व्हरायटीमध्ये 13 क्विंटल 72 किलो पर्यंत आपल्याला एका एकरामध्ये उत्पन्न मिळालेलं आहे. आणि शेतकरी मित्रांनो जर आपण प्रति एकर प्रति क्विंटल 6000 रुपये जर भाव पकडला दोन्हींना पण तर आपल्याला श्रीराम बायोसीडचं जे उत्पन्न झालेलं आहे ते 1,08,900 रुपयेपर्यंत झालेले आहेत आणि इतर व्हरायटीज आपल्याला 82,320 रुपयापर्यंत उत्पन्न निघतं. आता त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आता जे आपण समजा खर्च वजा केला खर्च आपण 30,000 रुपये जर वजा केला तर आपल्याला श्रीराम बायोसीडचा 78,900 रुपयापर्यंत आपल्याला नफा होतो आणि इतर व्हरायटीचा आपल्याला 52,320 रुपयापर्यंत नफा होतो. म्हणजे दोन्हींचं जर कधी आपण कंपॅरिझन केलं तर आपल्याला श्रीराम बायोसीड घेतल्यामुळं 26,520 रुपयापर्यंत अधिक नफा मिळतो. आणि जर आपण 26,520 रुपयामधून जर कधी आपण इतर खर्च अजून 20% पकडला तरी सुद्धा आपल्याला 20 ते 21,000 रुपयाचं इतर व्हरायटीपेक्षा उत्पन्न श्रीराम बायोसीड व्हरायटी लावल्यामुळे नक्की मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो सगळं कंपॅरिझन मी तुमच्या समोर ठेवलेलं आहे. आता तुमची इच्छा शेतकरी मित्रांनो एकदा तुम्ही श्रीराम बायोसीडची 6001 व्हरायटी लावून बघा आणि स्वतः अनुभव घ्या, उत्पन्न घ्या आणि नफा मिळवा. धन्यवाद. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी किशोर पाबळे, श्रीराम बायोसीड जेनेटिक्स या कंपनीचा छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी. तर आज आपण आलेलो आहोत शिवराई या गावामध्ये नारायण भाऊ मुट्टे यांच्या शेतावरती. तर या ठिकाणी आज आपण श्रीराम बायोसीड जेनेटिक्स या कंपनीचे 6001 हे वाण बघण्याकरता आलेलो आहोत. तर या वाणाचं मुख्य काय खास वैशिष्ट्य आहे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. तत्पूर्वी मी तुम्हाला कंपनीबद्दल थोडक्यात माहिती सांगतो. श्रीराम बायोसीड जेनेटिक्स ही कंपनी मागील 33 वर्षापासून आपल्या जगभरामध्ये काम करत आहे. ही एक भारतीय मल्टीनॅशनल कंपनी आहे. ही कंपनी मुख्यत्वे 4 पिकांवर काम करते, जसं की तुमचा कपाशी, मक्का, भात, त्याचबरोबर गहू आणि व्हेजिटेबल या 4 ते 5 पिकांवरती मुख्यत्वे ही कंपनी काम करत असते. तर त्यापैकीच आपल्या महाराष्ट्रातील पांढरं सोनं म्हणून ओळखलं जाणारं कापूस या पिकाचं मुख्य 2 वाण ही कंपनी आपल्याला महाराष्ट्रासाठी देत असते, ते म्हणजे 029 आणि 6001. तर या 6001 या नवीन क्रांतिकारी वाणाचे काय खास वैशिष्ट्य आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या वाणाचं पहिलं आणि मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे वाण कुठल्याही परिस्थितीत कोणत्याही हवामानात आणि कोणत्याही वातावरणात येतं. म्हणजे तुमची कुठलीही माती असली, हलकी जमीन असली, भारी जमीन असली, त्याचबरोबर तुमच्या जमिनीमध्ये कुठल्या प्रकारचे वापसा कंडिशन नसली, म्हणजे ताण सहन करण्याची सुद्धा क्षमता या वाणामध्ये आहे. ही या वाणाची खासियत आहे, पहिलं महत्वाचं मुख्य वैशिष्ट्य. त्यानंतर हे जे वाण आहे या वाणाचे मोठं आणि वजनदार बोंड आहे आपण या ठिकाणी बघू शकतो. जसं की या वाणाची बुडाच्या बोंडाची साईज आहे तीच साईज आपण या ठिकाणी शेंड्याच्या बोंडाची बघू शकतो. म्हणजेच या वाणाचे मोठं आणि टपुरं बोंड या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. तिसरं आणि महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे जे वाण आहे हे वाण उभट वाढणारं वाण आहे. म्हणजे हे वाण उभट वाढणार असल्यामुळे कमी अंतरावर अत्यंत उपयुक्त असं वाण आहे. म्हणजे कमी अंतरावर लावल्याचं मुख्य कारण म्हणजेच आपल्या 1 एकर क्षेत्रामध्ये 4 बाय 1.5 वर साधारणतः 7260 झाड संख्या बसते. तर आपण याला कमी अंतरावर लागवड केली तर 1 एकर मध्ये साधारणतः 1800 झाड आपल्या या ठिकाणी वाढणार आहे कमी अंतरावर लागवड केल्यामुळे. तर त्यामुळे झाड संख्या वाढली म्हणजेच अर्थात आपलं या ठिकाणी उत्पन्न सुद्धा वाढणार आहे. तर हे वाण उभट वाढतं, याला गळफांद्यांची संख्या ही अत्यंत कमी असते, फळफांद्यांची संख्या जास्त असते. म्हणून आपण या वाणाला कमी अंतरावर लागवडीसाठी उपयुक्त असल्यामुळे कमी अंतरावर लागवडीसाठी रिकमेंड करत असतो. तर शेतकरी बंधूंनो, या वाणाचं चौथं आणि महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे वाण वेचणीस अतिशय सोपं आहे. आणि विशेष म्हणजे शेतकरी बंधूंनो आपण या ठिकाणी बघू शकतो याला जे बोंड लागण्याची पद्धत आहे ही साखळी पद्धतीने बोंड लागतात आणि जास्तीत जास्त बोंड हे 5 पाकळ्यांचे 1, 2, 3, 4 आणि 5 पाकळ्यांचे बोंड आहे. त्याचबरोबर प्रति पाकळीमध्ये साधारणतः 8 ते 9 सरकीचं प्रमाण आहे आपण या ठिकाणी बघू शकतो. 1, 2, 3,
4, 5, 6, 7, 8 साधारणतः 8 ते 9 सरकीचं प्रमाण या ठिकाणी या कापसाच्या एका पाकळीमध्ये आहे. म्हणजेच जास्तीत जास्त 80 ते 85% साधारणतः 5 पाकळीचे बोंड आपल्याला या वाणामध्ये दिसून येतात. तसेच या वाणामध्ये कमी अधिक जास्त पाणी सहन करण्याची सुद्धा क्षमता शेतकरी बंधूंना या वाणामध्ये आहे. तर या ठिकाणी या वर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली तरीही तुम्ही या ठिकाणी बघू शकता पूर्ण प्लॉट हा एकदम हिरवागार आहे. कुठल्या प्रकारचा लाल पडलेला नाही, त्याचबरोबर पिवळा सुद्धा पडलेला नाही, पानगळ झालेली नाही. या वाणामध्ये कमी अधिक जास्त पाणी सहन करण्याची क्षमता असल्यामुळे हे वाण या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये सुद्धा अत्यंत तग धरून उभं आहे आपण या ठिकाणी बघू शकतो. त्याचबरोबर या वाणामध्ये महत्वाचं म्हणजे रस शोषक किडींना सहनशील असं हे वाण आहे. म्हणजे जसं की तुमचा मवा, तुडतुडा, थ्रिप्स या रस शोषक किडींना सहनशील असं हे वाण आहे. म्हणजे त्याच्यावर लवचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे जास्तीत जास्त रोगांचा याच्यावर प्रादुर्भाव पडत नाही. कमी रोगाचा प्रादुर्भाव पडल्यामुळे आपल्याला कमी फवारणी खर्चामध्ये जास्त उत्पन्न यापासून मिळू शकतं. आणि वेचणीस एकदम झोपा असल्यामुळे सुद्धा आपल्याला मजुराचा खर्च हा अतिरिक्त खर्च मजुरावरती करायची गरज पडत नाही. कमी खर्चामध्ये जास्त कापूस आपल्या घरामध्ये येऊन पडतो. म्हणजे मजुराचा तुमचा अर्थात या ठिकाणी खर्च वाचणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, मी किशोर फावळे तुम्हाला जिल्हा प्रतिनिधी या नात्याने विनंती करतो की येणाऱ्या खरीप हंगामामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी श्रीराम बायोसीड जेनेटिक्स या वाणाचं लागवड करावी. तर आपण या ठिकाणी एक एकर क्षेत्रामध्ये साधारणतः किती झाड संख्या बसते आणि बायोसीड 6001 आणि इतर वाणामध्ये काय फरक आहे हे आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेलं आहे. तर मी तुम्हाला एक थोडक्यात याची तुम्हाला समजून सांगणार आहे. तर हे बघा, या ठिकाणी जे बायोसीड कापूसचा हा राखण आहे आणि हा जो इतर वाणाचा आहे. तर बायोसीड कापूस हायब्रिड वाण जे तर हे बायोसीड 6001 हे आपल्या वाणाचं आहे आणि हे इतर वाणाचं आहे. तर आपण दोन्ही सुद्धा वाणाचं जे लागवडीचं अंतर आहे हे सारखं घेतलेलं आहे. 4x1.5 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 हे अंतर घेतल्यामुळे बायोसीड 6001 ची झाड संख्या बसणारी 7260, इतर वाणाची सुद्धा बसणारी 7260. तर आपण या ठिकाणी सरासरी बोंडांचं वजन 10 नमुन्यानुसार घेतलं होतं. तर बायोसीड 6001 या वाणाचं नमुन्यानुसार 10 बोंडांचं नमुन्यानुसार वजन आलं होतं सरासरी 5 ग्राम आणि इतर वाणाचं आलं होतं 4.20 ग्रॅम. तर अर्थात तर सरासरी 5 बोंडांच्या नंतर आपण जे 5 नमुन्यानुसार आपण जे घेतलेलं आहे तर आपण सरासरी झाडांची जे बोंडांची संख्या मोजली. काही ठिकाणी समजा 38, 40, 45, 50, 60, 70, 75 तर इथपर्यंत होती. तर आपण याची 5 नमुन्यानुसार साधारणतः 50 ही झाड संख्या पकडलेली आहे आणि इतर वाणांची 45 या ठिकाणी जास्तीत जास्त भरलेली, तर त्यांची 45 पकडलेली आहे. तर शेतकरी बंधूंनो, प्रत्येकी एका झाडाला साधारणतः आपण 50 कैरी पकडली, म्हणजे बोंडाची बोंड पकडले आणि एका बोंडाचं वजन साधारणतः 5 ग्रॅम होतं. तर एका झाडाला सरासरी कापूस येतोय 250 ग्रॅम पर्यंत आणि इतर वाणाचा कापूस येतोय त्याचं एका बोंडाचं वजन फक्त 4.20 भरलेलं आहे. म्हणून इतर वाणाचं एका झाडाचं वजन येतं 189 ग्रॅम प्रति झाड. तर शेतकरी बंधूंनो, या ठिकाणी एका एकर मध्ये 7260 झाडं बसलेली आहे. एका झाडाला 250 ग्रॅम कापूस आहे. म्हणजेच सरासरी एका एकर मध्ये ॲव्हरेज येतोय आपल्याला 18 क्विंटल 15 किलो आणि इतर वाणाचा ॲव्हरेज येतोय आपल्याला 13 क्विंटल 72 किलो. तर साधारणतः आपण या अशा परिस्थितीमध्ये कापूस मोठ्या प्रमाणात खराब झालेला आहे आणि आम्ही शेतकऱ्यांकडून भाव विचारला तर शेतकऱ्यांचं म्हणणं आलं की आता आज रोजी 6000 रुपये प्रति क्विंटल हा भाव चालू आहे. तर आपण 6000 रुपये प्रति क्विंटल भाव पकडला तर या ठिकाणी आपल्याला श्रीराम बायोसीड 6001 या वाणापासून एक एकर मध्ये साधारणतः 1,08,900 रुपयाचं उत्पन्न होतंय आणि इतर वाणापासून 82,320 रुपयाचं उत्पन्न होतंय. तर या ठिकाणी आपण साधारणतः खर्च वजा केलाय प्रति एकर मध्ये साधारणतः 30,000 रुपये खर्च वजा केला तर या ठिकाणी आपल्याला निव्वळ 6001 पासून निव्वळ उत्पन्न मिळणार आहे 78,900 रुपये आणि इतर वाणापासून मिळणारे आपल्याला 52,320 रुपये. तर आपल्याला 52,320 इतर वाणाचं आणि श्रीराम बायोसीडच्या 6001 या वाणाचं 78,900 असं. तर आपल्याला अतिरिक्त जे मिळालेलं आहे श्रीराम बायोसीड जेनेटिक्सच्या 6001 या वाणापासून तर 26,520 रुपये हे इतर वाणाच्या तुलनेमध्ये आपल्याला जास्त मिळालेले आहे. तर यामधून आपण परत 20% सुद्धा मायनस केल्यानंतर जसं की इतर अतिरिक्त खर्च समजून तरी सुद्धा आपल्याला इतर वाणापेक्षा श्रीराम बायोसीडच्या 6001 या वाणामध्ये साधारणतः 20 ते 21,000 प्रति एकर जास्तीचा नफा या ठिकाणी मिळणार आहे.
तर येणाऱ्या हंगामामध्ये सर्व शेतकरी बांधवांनी 6001 या वाहनाची नक्की लागवड करावी. धन्यवाद. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मैं पवन कुमार, आपका बायोसेट का क्षेत्र प्रतिनिधि। आज मैं आया हूँ ग्राम सिवरई के अंदर, जो कि तालुका कन्नड़ तालुका के अंदर, जिला संभाजीनगर के अंदर आता है। आज मैं अपने कापूस, अपने हाइब्रिड कापूस बायोसीड 6001 इसका पीक पाहणी कार्यक्रमसाठी अपने जो किसान थे नाना बापूराव मोटे, इनकी प्लॉट पर आए थे विजिट करने। तो मैं थोड़ी चार्ज अपनी खासियत है इस प्लॉट की। अभी आप सबको पता है कि पिछले 1 महीने से लगातार, कुछ दिनों को छोड़ के लगातार बारिश चल रही है। तो बारिश के कारण अधिकतर जो फसलें हैं, खास करके कपूस की फसलें, उसमें क्या हो गया, जो पत्तियां हैं वो पीली पड़ने लगी है, जो ये बोंडे हैं वो गल के गिरने लगे हैं। ये बहुत ज्यादा समस्या देखने को मिल रही थी। तो अभी जब ये प्लॉट पे हम लोग पीक पानी कार्यक्रम के लिए आए थे बायोसीड कपूस 6001 पे, तो इनके जो प्लॉट था इसमें हम लोग को कुछ खासियत दिखी है कि ना तो कहीं, जो आप देखेंगे अगर प्लॉट को, इस पौधे को भी आप देख रहे होंगे, ये पूरे को प्लॉट आप देखिएगा तो आपको दिखेगा कि पूरा प्लॉट अभी भी हरवा है। मतलब कहीं भी बहुत कम ऐसे पत्तियां हैं जो पीली पड़ी है, जो बोंडे हैं वो पीली पड़ रही है, इसकी संख्याएं कम देखने को मिल रही है। तो पहली अपनी जो मैं थोड़ी खासियत के हिसाब से चलता हूँ कि अपनी 4 विशेषताएं क्या थी। तो जो सबसे पहले अपने चाहिए कपूस के अंदर, अगर हम लोग को चांगला उत्पादन चाहिए, तो चांगला उत्पादन के लिए जो सबसे महत्वपूर्ण बातें वो होनी चाहिए कि हमारा जो बियाने हैं ऐसे बियाने चाहिए जो किसी तरह की मिट्टी, मध्यम मिट्टी हो, हल्की मिट्टी हो, भारी मिट्टी हो, किसी तरह की मिट्टी में भी अपना अच्छा चांगला उत्पादन दे के जाओ, उसमें भी कोई निगेटिव इंपैक्ट ना आए मौसम का, मिट्टी का। तो अपना जो कपूस है बायोसीड 6001, ये ऐसा कपूस है जो कि किसी भी मिट्टी में अपना अच्छा काम कर जाता है। ये पहली खासियत है। अपनी जो दूसरी खासियत है, और जो एक और बातें चाहिए कि जैसे आप देख सकते हैं इसमें कि जो जितना भी कपूस है, अपने को अगर उत्पादन बढ़ाना है तो उसको जो नंबर ऑफ झाड़ की संख्या है, जो झाड़ की पौध की संख्या होती है, उसको बढ़ाना पड़ेगा आज के टाइम पे। तो उसको बढ़ाने के लिए क्या करते हैं, जो कपूस होगा उसको हमको थोड़ी कम अंतराल पे रोपना चाहिए, पेरनी करनी चाहिए। तो कमी अंतराल को पेरनी करने के लिए हमें ऐसा वाहन चाहिए जो कि कमी अंतराल पर पेरनी साठी उपयुक्त है। तो अपना जो बायोसीड कपूस 6001 है, ये इरेक्ट में जाता है, सीधे इरेक्ट जाता है। अगर इसका बांध देखोगे तो ये सीधे ऊपर की तरह गया है, ये बाहर की तरफ फैला नहीं है, जिससे फायदा ये होता है कि हम इसको कमी अंतराल पर पेरनी कर सकते हैं। कमी अंतराल पर पेरनी करने के बाद क्या मिलता है, लगभग 1000-2000 झाड़ हमें एक्स्ट्रा मिलता है। तो 1000-2000 झाड़ एक्स्ट्रा होने के कारण जो उत्पन्न होता है लगभग बढ़ जाता है, 2 से 3 क्विंटल से ज्यादा बढ़ जाता है इतर बाना पेक्षा। ये हो गया दूसरी गोष्टी। तीसरी गोष्टी अपन जो है, जो बोंडे देखते हैं अपने जो बायोसीड कपूस 6001 का जो बोंडे है, ये सारे संकरी पत्ती पे बोंडे है। यानी अब एक शाखा में देखोगे लगभग 7 से 8 बोंडे की संख्या आ रही है। और जो भी बोंडे है, 5 पाकड़ीचे बोंडे है और भारी बोंडे है, भारी यानी वजनदार बोंडे है। एक और जो गोष्ठी अपनी चौथी खासियत है, एक और जब समस्या आ रही थी, जो मैं शेतकरी मित्रों से बात कर रहा था, उनमें एक और जो समस्या बता रहे थे कि लेबर की समस्या बहुत आ रही है। 1 एकड़ में जो लेबर का खर्चे है वो ज्यादा आ रहा है। तो उसके लिए क्या होता है कि हमें ऐसा बांध चाहिए जो बेसनी सोपे है। तो अपना जो बांध है 5 पाकड़ीचा बांध है, बायोसीड कपूस 6001 है, वो 5 पाकड़ीचा बांध है। आप इसको क्लोज से भी देखेंगे तो 1 2 3 4 5 लगभग 70 से 80% जो बोंडे हैं अपने 5 पाकड़ीचा बोंडे है। 5 पाकड़ीचा बोंडे का फायदा यह है कि अपने बेचनी सोपे इसको तोड़ने साठी काफी उपयुक्त है। तो मैं सारे शेतकरी मित्रों से विनंती करता हूँ कि अगले वर्ष जब आप खरीफ हंगामा में कपूस का लगोड़ करें तो बायोसीड कपूस 6001 लगोड़ अवश्य करें। एक बार लगोड़ करके देखिए आप कैसा उत्पन्न मिलता है, आपको हमेशा चांगला उत्पन्न देख के जाएगा। एक बार मैं आपको थोड़ा कैलकुलेशन बोर्ड दिखाना चाहता हूं, जो हम लोगों ने कैलकुलेट किया था कि कैसे उत्पन्न मिलता है। अगर हम इसमें देखते हैं कि हमारे पास 2 कपूस है, बायोसीड कपूस 6001 यानी इतर बान है। तो अगर हम दोनों की पत्ती, दोनों की जो 2 पौधे की दूरियां और 2 झाड़ की दूरियों के बीच में हम दूरी देखते हैं तो लगभग सेम रखे हैं। 4 गुने 1.5, 4 गुना 1.5 दोनों को रखे हैं। और एक एकड़ में अगर हम देख रहे हैं कि सब कुछ सेम रखने के बाद 1 एकड़ में कितने झाड़ की टोटल झाड़ बन रहे हैं, टोटल पौध बन रहे हैं, तो 7260 बन रहे थे दोनों में, अगर हम दोनों का पकड़ते हैं। अब हम लोग देख रहे थे कि अगर सरासरी कपूस का बोंडा से वजन करते हैं, 10 बोंडे निकालते हैं अलग अलग झाड़ से, अपने बायोसीड कपूस 6001 से और इतर बान से 10 कपूस, तो जो औसत आ रहा था अपने एक औसत जो बोंडे का वजन आ रहा था वो लगभग 5 ग्राम अपने 6001 के अंदर आ रहा था, इतर बान में 4.20 आ रहा था। इसके साथ हम जब कर रहे थे कि एक पूरे प्लॉट में अगर देख रहे थे कि एक झाड़ है उस पर लगभग औसत कितनी बोंडे की संख्या आ रही है, तो एक झाड़ पे जो औसत बोंडे की संख्या अपने को मिल रही थी बायोसीड कपूस 6001 में वो 50 मिल रहा था, इतर बान में अपने को 45 मिल रहा था। इसके हिसाब से जब हम लोगों ने आगे कैलकुलेट किया
कुल कितने एकड़ में कितने क्विंटल का उत्पन्न हो सकता है, तो लगभग जो अपने बायोसीड कपूस 6001 है वो 18 क्विंटल का उत्पन्न देके जा रहा है। जो इतर बान है लगभग 14 क्विंटल का उत्पन्न देके जा रहा है अपने को। इसमें जब हम लोगों ने खर्चे देखा कि आज के टाइम पे बाजार भाव मूल्य क्या मिल रहा है, उसके हिसाब से जब हम लोगों ने खर्चे निकाला तो जो बायोसीड का कुल भाव मिल रहा था 1 एकड़ के झाड़ के हिसाब से वो लगभग मिल रहा था 1,08,900 रुपए। इतर बान में जो हमको मिल रहा था 82,320 रुपए। इसमें हम अगर खर्चे माइनस करते हैं, जो भी खर्चे, खत का खर्चा, फवारनीचा खर्चा, लेबरचा खर्चा अगर सब माइनस करते हैं तो 30,000 हम लोगों ने इसमें माइनस किया था 1 एकड़ का। तो 1 एकड़ जब 30,000 माइनस किया हम लोगों ने तो 78,900 रुपये मिल रहे थे बायोसीड कपूस 6001 का। यानी जो इतर बान है उसमें मिल रहे थे अपने को 51,320 रुपये। जो अगर हम बात करते हैं कि इतर बान अपेक्षा अपने बानों में कितना एक्स्ट्रा मुनाफा मिल रहा है, तो वो जो एक्स्ट्रा मुनाफा लगभग मिल रहा था अपने को 26,520 रुपये मिल रहा है। ये है लगभग जो हम बिना कुछ एक्स्ट्रा अगर खर्चे माइनस करते हैं कि मानते हैं कुछ जो बोंडे हैं वो गिल गए, कुछ बोंडे में कपूस पूरा प्रॉपर नहीं निकला, तो 20% अगर और भी माइनस करते हैं तो अपने को जो एक सुम्मत मुनाफा मिलता है, एक्स्ट्रा मुनाफा इतर बान अपेक्षा बायोसीड कपूस 6001 में वो लगभग मिलता है अपने को 21,420 रुपये। तो मैं फिर से वापस सारे शेतकरी मित्रों से विनती करूंगा कि अगले साल जब आप कपूस का लगोड़ करें तो बायोसीड कपूस 6001 इसका लगोड़ अवश्य करें। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव उमेश रघुनाथ कुराडे, श्री साई कृषी सेवा केंद्र निपाणी, श्रीराम बायोशील्ड्स जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड कॉटनचा 6001 वाहन इथं हातनेवर इथं पाहण्यासाठी आलतो। हा 6001 वाहन हा उपाट वाढणारा वाहन आहे। कैरी साईज ही 5 पाकळ्याची असून वजनदार बोंड आहे आणि उभाट असल्यामुळे 25 क्षेत्रात 25 जमिनीत ही लागवड करू शकतात आणि जास्तीत जास्त कमी अंतरात लावला तरी ही वाहन चालतो, कारण की हा उभाट वाहन असल्यामुळे फांद्याची संख्या जास्त आहे आणि कोणत्याही जमिनीत ही लागवड करण्यास योग्य आहे। वेचणीत सोपं आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी पुढील हंगामात हा वाहन लावावा अशी अपेक्षा बाळगतो। नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी किशोर पाबळे, श्रीराम बायोसीड जेनेटिक्स या कंपनीचा छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी। तर आज आपण आलेलो आहोत देवळाणा या गावामध्ये श्रीराम बायोसीड जेनेटिक्स या कंपनीचा 6001 एक कपाशी वाहन बघण्याकरता। तर या कपाशी वाहनाचे आपण बघणार आहोत की काय खास वैशिष्ट्य आहे। तर या कपाशी वाहनाचं एक महत्त्वाचं खास वैशिष्ट्य म्हणजे या कपाशीला साखळी पद्धतीने बोंड लागतात। या ठिकाणी आपण बघू शकता साखळी पद्धतीने बोंड लागतात आणि जास्तीत जास्त हे 5 पाकळ्यांचे बोंड आहे, 1 2 3 4 आणि 5 पाकळ्यांचे बोंड जास्त आहे आणि प्रति पाकळीमध्ये प्रत्येक कापसाच्या पाकळीमध्ये साधारणतः 8 सरकी आहे, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 या ठिकाणी हे बघू शकता आपण प्रत्येक पाकळीमध्ये साधारणतः 8 सरकीचं प्रमाण आहे आणि 8 सरकीचं प्रमाण असल्यामुळं याला आपल्याला अधिक वजन मिळणार आहे आणि त्याचबरोबर अधिक उत्पन्न या ठिकाणी आपल्याला यापासून मिळणार आहे। आणि हे जे वाहनाचं खास अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हे जे वाहन आहे हे कमी दिवसामध्ये तयार होणारं वाहन आहे, म्हणजे शेतकऱ्याला लवकर येणारं आणि दुसरं पीक घेण्यासाठी रब्बीचं लवकर रान आपल्यासाठी नवीन पिकासाठी मोकळं होणारं हे वाहन आहे, म्हणजे हे कमी दिवसामध्ये तयार होणारं वाहन आहे। या वाहनाचं खास वैशिष्ट्य असं आहे अजून एक की याचे मोठे आणि वजनदार बोंड या ठिकाणी आपण बघू शकता। याचे जे तो बोंड मोठे आणि वजनदार आहे आणि जे बुडाच्या बोंडाची साईज आहे ती साईज या ठिकाणी शेंड्याच्या बोंडाची आपण बघू शकता। आणि हे जे वाहन आहे हे उभट वाढणारं वाहन आहे, त्यामुळं कमी अंतरावर लागवडीसाठी हे वाहन अत्यंत उपयुक्त असं हे वाहन आहे। उभट वाढत आहे त्यामुळे याला गळ फांद्याचं प्रमाण हे कमी असतं आणि फळ फांद्या या जास्त प्रमाणात या ठिकाणी राहतात। आणि विशेष म्हणजे हे जे वाहन आहे प्रत्येक प्रकारच्या जमिनीमध्ये प्रत्येक कुठल्याही हवामानामध्ये आणि कोणत्याही वातावरणामध्ये वाढणारं हे वाहन आहे। या ठिकाणी आपण बघू शकता की या वर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, एवढा पाऊस पडलेला आहे, तरी सुद्धा हे वाहन या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये सुद्धा एकदम हिरवगार आहे, कुठल्या प्रकारचे लाल पडलेलं नाहीये आणि तग धरून या रानामध्ये हे वाहन उभं आहे। तर सर्व शेतकरी बांधवांना माझी श्रीराम बायोसीड जेनेटिक्स या कंपनीच्या वतीने विनंती आहे की येणाऱ्या हंगामामध्ये सर्व शेतकरी बांधवांनी श्रीराम बायोसीड जेनेटिक्स या कंपनीचं 6001 या वाहनाची अवश्य लागवड करावी। कशी असेल परिस्थिती, कुठली असेल माती, श्रीराम बायोसीड जेनेटिक्स या कंपनीचा 6001 हे वाहनाचा विजय हा निश्चित असतो। धन्यवाद।
नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी किशोर पाबळे, श्रीराम बायोसीड जेनेटिक्स या कंपनीचा छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी. तर आपण आज आलेलो आहोत चितेगाव या गावामध्ये अनिश शेख यांच्या शेतावरती. तर आज आपण अनिश शेख या भाऊंना विचारूया, त्यांना 6001 श्रीराम बायोसीड जेनेटिक्स या कंपनीचा 6001 या वाणाबद्दल थोडक्यात त्यांना काय वाटतंय किंवा त्यांना लागवड केलेली आहे त्यांची प्रतिक्रिया काय आहे आपण जाणून घेऊया. नमस्कार भाऊ. तर तुम्हाला 6001 या वाणाबद्दल काय वाटतंय, आमच्या शेतकऱ्यांना थोडक्यात सांगा. 6001 वाण चांगला बी आहे, साखळी पद्धत, त्याला माल बी लागतो, कापूस बी पाचीचा आहे, पकडायचा आहे, त्याचाला बी सोपा आहे, हिरवा पण आहे, वजनदार पण दुसऱ्या वाणापेक्षा चांगला हिरवा आहे. दुसरे वाण जे तर खराब, जास्ती पाऊस झाला तर खराब होऊन जाते. याला जर झाला कधी तर बी हिरा आहे, कमी झाला तरी हिरा राहतो. शेतकऱ्याला उत्पन्न जास्ती मिळते याच्यापासून. तर आपण जास्तीत जास्त शेतकरी याचं उत्पन्न घ्यावं पुढं खरीपाला. त्या खरीपामध्ये पुढं बायोसीड श्रीराम 6001 याची सर्व शेतकऱ्यांनी लागवड करावं. याच्यापासून उत्पन्न बी शेतकऱ्याला भरपूर मिळतं आहे, बी चांगला आहे. नमस्कार, कृषी पंढरी पैठण. सध्या आज चितेगावमध्ये आलो होतो प्लॉट बघण्यासाठी. श्रीराम बायोसीड 6001 वाण आहे ते. हे का हे 5 पाकळ्याचं आहे आणि साखळी पद्धत आहे याची, एकदम भारी आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला एक दाखवतो, 1 मिनिट थांबा. हे 8 पाकळ्या आहे आपल्या, 8 आहे याला. बघा 1 2 3 4 5 6 आणि 7 आणि 1 8. हे बघा, हे डबल दाखवतो वाटलं, इकडे बघा. बघा 1 2 3 4 5 6 7 8. यात काय फायदा होईल? 8 सारखे असल्यामुळे आपलं उत्पन्न वाढत नाही. अच्छा, वजन वगैरे वाढत, उत्पन्न वाढत. आणि दुसरी गोष्ट हे का सगळं हिरवगार आहे. तर माझ्या हिशोबाने असं माझं म्हणणं आहे का पुढच्या वर्षी सर्व शेतकरी लावावे. यावर्षी एवढा पाऊस असताना बी उत्पन्न एकदम म्हणजे चांगलं निघलं. चांगला पाऊस असताना बी चांगलं उत्पन्न निघलं. ओके, धन्यवाद. तर सर्व शेतकऱ्या पुन्हा एक बार हेच विनंती, 2026ला आहे का सर्व शेतकऱ्यांनी 6001 व्हरायटी लागावी. बायोसीड 6001 या कंपनीचं कपाशी वाण लागवड करावे व आपले उत्पादन वाढावे. वाणाचं खास वैशिष्ट्य आहे की साखळी पाऊस झाला तरी बी टक धरून आहे, पूर्ण हिरवा आहे, पुन्हा साखळी पद्धत बी आहे याला. साखळी पद्धतीनं बोंड लागलेले आहेत आणि बोंड वजनदार बी आहे, वजन आहे आणि कमी कालावधीमध्ये येणारा वाण आहे. दुसरं उभट वाढणारा वाण आहे. त्याच्यामुळं हा वाण कमी जागेमध्ये, एकदम भारी जमिनीमध्ये अधिक पावसामध्ये, कमी पावसामध्ये शेतकऱ्याला हमखास उत्पादन देणारा वाण म्हणून सध्या उदयास आलेला आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी येणाऱ्या खरीप हंगामामध्ये जास्तीत जास्त 6001 या कापसाची लागवड करून आपले उत्पादन वाढवा. धन्यवाद. नमस्कार, मी नवनाथ कृषी सेवा केंद्र पैठण येथून चितेगाव येथे आपण आलेलो आहे. श्रीराम बायोसीडचा 6001 वाण पाहिला. तर ह्या वाणाचं वैशिष्ट्य आहे साखळी पद्धतीने बोंड आहे, बोंड साईज बी चांगली मोठी आहे. आणि यावर्षी इतका पाऊस पडूनही याची रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे. तरी आपण पुढील वर्षी हंगामात शेतकऱ्यांना विनंती करू की आपण जास्तीत जास्त संख्येने हा वाण लावा. मी ईश्वर कृषी सेवा केंद्र पैठण आज चितेगाव येथे पीक प्रात्यक्षिक कार्यक्रमासाठी श्रीराम बायोसीडचे 6001 या वाणावर पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम पाहण्यासाठी आलेलो आहे. त्याला असं वाटलं की सारखी म्हणजे नंबर 1, अगदी म्हणजे सगळ्या फळफांद्या येईल, बोगस फांद्या नाही आहे सरकीला, पूर्ण फळफांद्या असल्यामुळं साखळी पद्धतीने बोंड लागलेले आहेत आणि रोगप्रतिकारक शक्ती चांगली वाटली तिची सगळ्यात ह्या वर्षानुसार. तर आता इथून पुढं अशी मी शेतकऱ्याला विनंती करतो की त्यांनी इथून पुढं 6001 या जातीचं वाण लागवड करावी आणि आम्ही शिफारस करून विक्री करण्याचा प्रयत्न करू. नमस्कार. कृषी पंढरी पैठण आज चितेगावमध्ये आलेलो आहे. श्रीराम बायोसीड ह्या कंपनीचं हे वाण आहे 6001. हे
साखळी पद्धत आहे आपले बोंड आहे याचे आणि एकदम भारी आहे. तर 2025मध्ये एवढा पाऊस होऊन बी तरी बी चांगले आज प्रत्येक काही शक्ती दिलेले आहे आणि पुढच्या वर्षी बी सगळ्यांनी लागवड करावी 2026ला. नमस्कार, मी ईश्वरपूर सेवा केंद्राचा प्रतिनिधी पैठण या ठिकाणाहून चितेगाव या ठिकाणी आलो असून आज श्रीराम बायोसीड जेनेटिक्स या कंपनीचा कपाशीचे 6001 या वाहनाचं पीक पाहणी करण्यासाठी चितेगाव या ठिकाणी आलं असताना या वाहनाचं महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे या वाहनावरती जी कैऱ्याची संख्या आहे, जी बोल साईज आहे, ती साखळ्या पद्धतीची आहे आणि जे कैरी आहे ती 5 बाकड्याची आहे आणि या वर्षीच्या हंगामामध्ये जास्त पाऊस पडला तरी या वाहनाने त्या ठिकाणी प्रतिकार क्षमता या ठिकाणी आपल्याला जाणून आलेली आहे. तसंच शेतकऱ्यांनी मी अशी विनंती करतो की पुढच्या वर्षी येणाऱ्या हंगामामध्ये शेतकऱ्यांनी आवर्जून 6001 हे वाहन आवर्जून आपल्या शेतामध्ये लागवड करावी अशी मी पुन्हा एकदा विनंती करतो. नमस्कार, माझं नाव विलास चेदोड. माझ्या शॉपचं दुकानचं नाव आहे श्री समर्थ ड्रीप इरिगेशन बिडकीन, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आज आम्ही चितेगाव या ठिकाणी पीक पाणी प्लॉटसाठी आलेलो आहे. शेतावर या ठिकाणी आलेलो आहे. शेतकऱ्याचं नाव आहे शेख अनीस चितेगाव. तर आज आम्ही हा 6001 प्लॉट या ठिकाणी पाहत आहे. तर या प्लॉटचे वैशिष्ट्य म्हणजे 5 पाकळ्याचे बोंड आहे याला प्रत्येक आणि कापूस वेचणीला एकदम सोपं आहे. जवळजवळ 60 ते 70 कैरी एका झाडावर बनलेली आहे. तर माझं असं मत आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी येत्या हंगामात 6001 वाण हे लावायलाच पाहिजे. जर हे वाण लावलं तर पुढच्या वर्षी कमीत कमी त्याला उत्पन्न हे चांगलं भेटत. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव ज्ञानेश्वर शंकरराव पाटील मोगल, राहणार निलजगाव. माझ्या शॉपचं नाव माऊली कृषी सेवा केंद्र निलजगाव, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. 6001 बायोशीडचं हे 6001 वाण हे बघण्याकरता चितेगाव शिवारात एक शेतकऱ्याच्या मळ्यावर आलतो. हे वाण अति उत्तम दिसलं. याचं लाग चांगला आहे, बोंडाची संख्या चांगली आहे, वजन चांगलं आहे आणि वहाड हे उभट चालणारं वाण असल्यामुळं पुढील शेतकऱ्यांनी या त्या हंगामात लावण्यास काही हरकत नाही. धन्यवाद. शेतकरी बंधूंनो, माझं नाव किशोर मुकुंदा पाबळे. मी श्रीराम बायोसीड जेनेटिक्स या कंपनीचा छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी. तर आज आपण आलेलो आहे फारोळा या गावामध्ये विष्णू धरपळे यांच्या शेतावरती. तर विष्णू भाऊ हे या फारोळा गावचे एक प्रगतशील शेतकरी आहेत. आपण थोडक्यात त्यांचा परिचय जाणून घेऊ. नमस्कार दादा. नमस्कार साहेब. आमच्या शेतकरी बंधूंना तुमचा एक थोडक्यात परिचय द्या आणि तुम्हाला 6001 बायोसीडचं काय वाटलं या वाहनाबद्दल ते थोडक्यात तुमची प्रतिक्रिया आम्हाला व्यक्त करा. माझं नाव विष्णू एकनाथ धरपळे, राहणार फारोळा, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर. आणि यावेळेस मी जे आतापर्यंत प्रत्येक कंपनीचे वाहन लावले, परंतु आता यावेळेस नवीन वाहनाची व्हरायटी आम्ही घेतली. आम्हाला दुकानदारांनी सांगितलं का आपले बायोशीडचं जे 6001 हे वाहन घेऊन जा आणि या वाहनाची तुम्ही क्वालिटी बघा, तुम्हाला ॲव्हरेज कसं बसतं, पाते कसे लागते, किती याच्यावर पाते लागते. तर हे जे वाहन आहे तर माझ्याकडे 3 वाहनापैकी हे वाहन नंबर 1 वर आहे. बरं, तुम्हाला या व्हरायटीचं विशेष वैशिष्ट्य असं काय आवडलं? आता विशेष वैशिष्ट्य 3 फुटावर पाते लागलेले, 3 बोटावर पाते लागलेले. बरं, याचं सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पूर्ण पाते बी आणि कैरी पक्की झालेली. आणि विशेष म्हणजे आपण बघू शकतो या ठिकाणी जे बुडाचं बोंड आहे 30 साईज शेंड्याच्या बोंडाची अजून आता परिपक्व होण्याच्या याच्यात परिपक्व होईल. अजून आता हे पण बघू शकता अजून परिपक्व होत आहे. म्हणजे जे बुडाचा बोंडाची साईज आहे ती सुद्धा शेंड्याच्या बोंडाची साईज आहे का? बरोबर. हो. याच जे आहे ना तर सगळ्यापेक्षा याचे म्हणजे कैरी पक्की झालेली आहे आणि गळ बी थांबेली. आणि लागवडीला म्हणजे काही एवढं अडचण नाही येत आणि गळ म्हणजे कमीत कमी 85% गळ कमी येतात. तर धन्यवाद शेतकरी बंधूंनो.